आणखी एक देश एक्सप्लोर करायला निघालोय, जॉर्जिया. प्रवास सुरू झालाय खरा, पण एका गोष्टीचं प्रचंड टेन्शन आहे. मला जॉर्जियाचा विजा मिळालाय, तरी सोलो फिरणाऱ्यांना तिथल्या एअरपोर्टवर पोहोचल्यावर देशात एंट्री देत नाहीत, परत पाठवतात. अशी काही रील्स व्हिडिओज यायच्या आधी मी बघितली. वर्षभरापूर्वी माझा युरोप विजा रिजेक्ट झाला, त्याने मी डिस्टर्ब झालो होतो. आता जॉर्जियामध्ये उतरल्यावर काय होतंय त्याचं टेन्शन आहे. एअरपोर्ट आणि मी बाहेर आहे एअरपोर्टच्या. सो मला घेतलंय जॉर्जियाने. ही बस 30-35 रुपयात घेऊन जाईल शहरात. माझा विश्वास बसत नाहीये. मी जॉर्जियात आलोय, तिब्लिसीमध्ये आलोय आणि एक बस केली. मी उतरलोय रस्त्यावरती आणि मी चालत चाललोय माझ्या हॉटेलपर्यंत. गेल्या आठवड्यात मी कझाकिस्तानमध्ये होतो. ग्रुप टूर होती. यावेळी मी एकटा आहे आणि बघूया, मोठी ट्रिप आहे. 15, 16, 17 दिवसांची ट्रिप आहे. तर मजा येणार आहे आणि छान आहे. फर्स्ट लुक. हॉटेलकडे चाललोय. इथल्या गल्ल्यांमधून जाताना शहराची छोटीशी झलक दिसते. मी आधी जो युरोप फिरलो त्यांच्यासारखं हे नाही, हे लगेचच कळलं. बघूया पुढे काय काय सरप्राइजेस मिळतात. सो फायनली हे हॉटेल आहे, ईस्ट गेट. पोचलो बाबा, स्वस्तात एकदम. ईस्ट गेट हॉटेल. हॉटेल एकदम कॉम्पॅक्ट होतं. मला पर नाईट 2700 रुपयांना पडलं. इथे मी 2 रात्री राहणार होतो. मी बाहेर पडलोय आणि गुगल मॅपवरनं बस पकडतोय. बसमध्ये मी एअरपोर्टपासून हॉटेलला बसने आलो. हॉटेल थोडं असं लांब आहे, तर इथून चालत पण आहे, बसने. सो इथे बस मला जमली पहिल्या मिनटापासून. सो क्रेडिट कार्ड डायरेक्ट लावायचं आणि तिकीट निघतं. काहीतरी 1-1.5 इकडची करन्सी जाते, म्हणजे 40-50 रुपयाचं तिकीट आहे. सो आता मी चाललो आहे मेन ओल्ड सिटीला. डे 1 पोचलो, जस्ट बॅग टाकली आणि मला उत्सुकता आहे की हे शहर बघायचं आहे, हा देश बघायचा आहे, इकडची लोकं बघायची आहेत. तर मी चाललो आहे ओल्ड सिटीला आणि तिथून मग भूक लागली आहे. दुपारी जेवण नव्हतं झालं माझं. काही खास सँडविच होतं विमानात. इंडिगो गरीबोकी एअरलाईन. माझं तिकीट महाग होतं, पण असो. तर मी आता काहीतरी बघतो नवीन, इकडची जागा आणि एखादं हॉटेल आणि जेवण करूया. बघूया काय. सो इथे एवढं गणित सोपं आहे, म्हणजे दिसते का स्क्रीन? हां, म्हणजे मी 5 मिनिट चाललो, त्यानंतर इथे ह्या 4 बसपैकी एक बस पकडायची, त्या स्टॉपला उतरायचं आणि पुन्हा 4 मिनिट चालायचं. सो मग मी जो स्टॉप टाकला आहे तो येईल. हा असा मॅप इथे वर्क होतो गुगल मॅपमध्ये. सो इंटरेस्टिंग आहे. हां, सो मी इथे आहे. इथून बसचे 4-5 स्टॉप नंतर इथे उतरायचं आहे आणि उतरल्यावर जे चालायचं आहे ते पण त्याने इन्क्लूड केलेलं आहे. ओके. सो आता फक्त बस यायची वाट बघतोय मी. आली कुठची तरी बस. आपल्याला हवी ती बस पाहिजे फक्त. 305. येस, 305 चालणार आहे ही बस. बसमधून उतरलो आणि चर्चच्या दिशेने चालू लागलो.
होली ट्रिनिटी कॅथेड्रल तिब्लिसी ही वास्तू 1995 ते 2004 या काळात बांधली गेली. एरियाचा विचार केला तर जगातल्या काही मोठ्या धार्मिक वास्तूंमध्ये हिचा समावेश होतो. हे जगातलं तिसरं सर्वात उंच ईस्टर्न ऑर्थोडॉक्स कॅथेड्रल, जॉर्जियन ऑर्थोडॉक्स चर्चमधलं मुख्य कॅथेड्रल. चर्चच्या बाहेर पडलोय आणि ते बाहेरच एक नात्रा म्हणून रेस्टॉरंट आहे. पाऊस पडतोय तर खूप शोधाशोध नको, म्हटलं एखादा छानसं हॉटेल दिसलं तर जाऊया. नात्रामध्ये काय मिळतं बघूया. डे 1ला मी चर्च बघितलं आणि तेवढ्यात पाऊस आला, म्हणून मी इथेच एका लोकल रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. आता हे रेस्टॉरंट थोडं महाग आहे, की ते सगळंच महाग आहे अजून मला माहिती नाही आहे. सो मी आलो आहे आणि ॲम्बियन्स छान आहे आणि हीटर आहे. बाहेर एवढी थंडी आहे, सो आतमध्ये हीटर आहे. सो हा आहे लुक. रेस्टॉरंटमध्ये न्यू कंट्री अनलॉक ही इंस्टाग्राम स्टोरी करायला घेतली. त्यात बराच वेळ गेला. फोटो फायनल करा, म्युझिक शोधा, त्यावर कॅप्शन द्या. स्टोरी पोस्ट केल्यावर कंटाळून फोनमधून डोकं बाहेर काढलं. सो पोटॅटो आणि मीठ. त्या रेस्टॉरंटमध्ये 2 इंटरेस्टिंग किस्से घडले, ते सांगायला मी आलोय. मी त्या रेस्टॉरंटमध्ये जेवणाची ऑर्डर दिली आणि मी बराच वेळ मोबाईलमध्ये होतो आणि थोड्या वेळाने मी त्या वेट्रेसला बोलवलं आणि म्हटलं की मी ऑर्डर दिली होती. तर ती एकदम चमकली आणि थोड्या वेळानं तिने फूड आणलं आणि सांगितलं की आमच्याकडनं उशीर झाला, बराच वेळ गेला, त्यामुळे याचं बिल तुम्ही नाही भरायचं, हे हॉटेलकडनं तुम्हाला. तर मी शॉक झालो. हे असं काहीतरी पहिल्यांदा होत होतं माझ्याबरोबर. तर ती विसरल्यामुळे हॉटेलने मला फूड फ्री दिलं. माझ्या टेबलाच्या शेजारी एक जर्मन 72 वर्षाचे गृहस्थ बसलेले आणि थोड्या वेळाने एक त्यांच्याच वयाचं कपल आलं आणि ते त्यांना जॉईन झालं, कारण ते आदल्या दिवशी पण सेम हॉटेलमध्ये भेटले होते आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्या गप्पांमध्ये मी पण सामील झालो आणि छान वेगवेगळ्या विषयावरती गप्पा होत होत्या. प्रत्येकजण आपल्या प्रवासाचे अनुभव सांगत होतं किंवा कोण कुठे फिरलंय किंवा नुकतंच कोणाबरोबर काय गमतीशीर प्रसंग घडलेत वगैरे, अशा पद्धतीने आमच्या गप्पा सुरू होत्या. त्यानंतर ते कपल निघून गेलं आणि हॉटेलची गर्दी वाढली, त्यामुळे ते जे जर्मन गृहस्थ होते ते माझ्या टेबलवर मला जॉईन झाले आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. आणि त्यांच्याबरोबर बोलत असताना मला एवढ्या इंटरेस्टिंग गोष्टी कळल्या. तर त्यातली एक म्हणजे ते कोस्टल इंडिया फिरले आहेत. सलग 6 महिने भारताची संपूर्ण समुद्र किनारपट्टी त्यांनी फिरली आहे. 6 महिने. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी पण एवढा फिरलो नाहीये. मी महाराष्ट्र कोस्टल फिरलोय, पण मी पूर्ण इंडिया अजून कव्हर नाही केलंय. आणि त्या जर्मन माणसाने इथे येऊन पूर्ण 6 महिने कोस्टल फिरले. ते त्यांच्याबरोबर एक घटना घडली. साऊथमध्ये असताना त्यांनी एकावर विश्वास ठेवला आणि त्या माणसाने त्यांचं सगळं सामान चोरून नेलं. तेव्हा ते खूप दुःखी झाले, पण तेवढ्याच ताकदीने मदतीला लोक धावून आली आपल्याकडची आणि त्यांनी त्यांना कपडे दिले. काहीच नव्हतं, सगळं सामान चोरीला गेलं. मग त्यांना अगदी कपडे देण्यापासून त्या गावाने त्यांना मदत केली. आणि असे ते भारतातले त्यांच्या आवडीचे आठवणीतले अनुभव सांगत होते. तर हे ऐकून मी शॉक झालो. नंतर मला कळलं की बोलता बोलता असं कळलं की आता सुद्धा, म्हणजे ते 72 वर्षाचे आहेत आणि ते जर्मनीतून त्यांच्या कॅम्पर व्हॅनने जॉर्जियामध्ये आलेत, स्वतः ड्राईव्ह करत. आणि मी थोड्या वेळापूर्वी ज्या चर्चमध्ये होतो त्या चर्चच्या पार्किंगमध्ये त्यांनी ती कॅम्पर व्हॅन लावली आहे आणि आता ते फक्त जेवायला आले. तिथे जेवण झाल्यावर रात्रीचा मुक्काम त्यांचा त्या कॅम्पर व्हॅनमध्ये असणार आहे आणि कोणते हॉटेल नाही घेतले त्यांनी. सो एवढं थरारक प्रवास त्यांचा चालू होता आणि मला खूप कमाल वाटली आणि मला असं वाटलं की मला फॉलो करायचं ह्या माणसाला, किंवा हे जे काही प्रवास करतायत ते मला बघायला आवडेल किंवा मला त्याच्या गोष्टी जाणून घ्यायला आवडेल. म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या सोशल प्लॅटफॉर्मवर आहात किंवा
कदाचित इंस्टाग्रामवर नसतील, फेसबुकवर असतील, तर मी तुम्हाला कुठे फॉलो करू शकतो? तर मी जेव्हा त्यांना विचारलं की हे तुम्ही कुठे पोस्ट करता किंवा कुठे तुम्ही लिहिता, तर ते एकदम चमकले आणि त्यांनी काय सांगितलं की ही पर्सनल गोष्ट आहे, हा अनुभव सगळा पर्सनल आहे, तुम्ही का शेअर करेन कोणाबरोबर? तर ही गोष्ट मला एवढी हिट झाली की थोड्या वेळापूर्वी, तासाभरापूर्वी मी इंस्टाग्राममध्ये घुसून मी फोटो सिलेक्ट करतोय, त्याला स्टोरीला मी म्युझिक लावतोय, त्याच्यावर टेक्स्ट लिहितोय की मी नवीन देश अनलॉक केलेला आहे, 20वा देश आहे माझा वगैरे. सो मला हे सांगायचं आहे लोकांना. आणि सेम टाइम त्यांनी काय सांगितलं की ही किती पर्सनल गोष्ट आहे ना, की तुम्ही फिरताय, स्वतःसाठी फिरताय, स्वतःचा एक्सपिरियन्स स्वतःला समृद्ध करण्यासाठी फिरताय, हे कशाला टाकायचं? तर यातनं घेण्यासारखं मला खूप काही वाटलं. आणि मग त्या ट्रिपला मी ठरवलं की मी प्रवासातला वेळ नाही वाया घालवणार. म्हणजे इंस्टाग्रामवर लोकांना जगाला ओरडून सांगण्यात मी वेळ नाही घालवणार, किंवा मला इंस्टाग्रामसाठी मी त्यात कोणतं म्युझिक लावू, काय, ह्याच्यासाठी मी अजिबात वेळ देणार नाही. मी माझ्या फिरण्यावर लक्ष फोकस करेन, पूर्ण लक्ष मी माझ्या फिरण्यावर देईन. आणि जेव्हा मी परत मुंबईत, ठाण्यात येईन आणि जेव्हा मी निवांत असेन, तेव्हा मी प्रवासाचे व्हिडिओ बनवेन, तेव्हा मी टाकेन. तर हे या घटनेत मला वाटलं की हे आपण घेतलं पाहिजे. जॉर्जिया या एका नव्या देशाचा हा पहिला एपिसोड होता. आपली रानवाटाची ट्रिप चालली आहे एप्रिल आणि मे महिन्यात अल्माटी, कझाकिस्तानला. दोन्ही बॅचेसमध्ये 4-5 सीट शिल्लक आहेत. तर लवकरात लवकर तुमची सीट बुक करा आणि माझ्याबरोबर एक कमाल देश अनुभवायला या. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटा इंटरनॅशनल बरोबर चला अल्माटी, कझाकिस्तानला. चॅरिन कॅनियन, पोल्सा आणि कॅन्डी लेक्स, भरपूर पार्क्स, असा एक मस्त देश एक्सप्लोर करूया. ग्रुप टूरच्या पुढच्या बॅचेस एप्रिल आणि मे महिन्यात. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा.